ज्यालाच किष्किंधा या नावाने देखील संबोधले जाते, ते गाव म्हणजे अनेगुंदी. श्रीरामांनी वालीचा वध केला ते चिंतामणी ठिकाण, ते देखील अगदी इथून जवळच आपल्याला पाहायला मिळते. या मंदिराच्या समोरच्या प्रांगणात 4 लाकडी रथ ठेवलेला आपल्याला दिसतो. जगन्नाथपुरी रथयात्रासारखी ती रथयात्रा भरते आणि इथून तर रथ ओढत नेला जातो दोरीने. ते समोर मागे हनुमान मंदिर म्हणून असं एक ठिकाणी. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आपण आहोत हम्पीमध्ये. हम्पीतील अनेगुंदी या ठिकाणावरती आपण आहोत. अनेगुंदीच ज्याचा उल्लेख रामायण काळात किष्किंधा नगरी या नावाने ज्याचा उल्लेख झाला ज्या ठिकाणाचा, ते ठिकाण म्हणजे अनेगुंदी. अनेगुंदीचे ऐतिहासिक तसे पौराणिक महत्त्व आपल्याला रामायण या ग्रंथामध्ये पाहायला मिळते. अनेगुंदी म्हणजेच किष्किंधा, जे की वाली आणि सुग्रीव या 2 भावांची जी राजधानी होती त्यांच्या साम्राज्याची, तिथे आज आपण आहोत अनेगुंदीमध्ये. रात्री आपण काल इथे मुक्कामाला थांबलेलो होतो. हे जे माझ्या मागे आपण दिसत आहे, या झाडामागे जे घर, इथे आपण 2 रूम भाड्याने घेतलेल्या. पर रूम 1500 रुपये. या हिशोबाने आपण 2 रूम, आपण 12-13 लोक होत, त्या हिशोबाने आपण 2 रूम भाड्याने घेतलेल्या. 3000 रुपये रेंट देऊन वन नाईटसाठी. आता सकाळी आपण लवकर उठलो 5 वाजता, कारण आपल्याला जायचे सूर्योदय पाहायला अंजनाद्री पर्वत येते, अंजनाद्री हिल येते, जिथे हनुमंताचे प्रभू हनुमंताचे जन्म ठिकाण म्हणून ज्याची ख्याती असे जे अंजनाद्री पर्वत असेल, तिथे आज आपण जाणार आहोत सूर्योदय पाहण्यासाठी. तरी आपण आता रेडी झालेलो आहोत आणि आपण आता लगेच तिकडे प्रस्थान करूया. आपली गाडी मागेच पार्क केलेली आहे. आपले टीममेट्सचे नाश्ता वगैरे चाललेला आहे. तोपर्यंत आपण रेडी होऊयात आणि पुढील प्रवासासाठी खाली येऊन थांबलोय. काल आपण रात्री गगनमहाल म्हणून जे ठिकाण होते अनेगुंदीमधील, तिथे आपण थांबलेलो. त्याच्या साईडलाच आपण रूम रेंट केलं. तिथून आपण आता रस्त्याने चाललेलो एक खास गोष्ट दाखवण्यासाठी, की हा गगनमहाल माझ्या मागं आपण बघताय, तो गगनमहाल. आपण रोडने आज चालत, सकाळचे 6 वाजलेले आहेत, चालत निघाला आहोत एक असा लाकडी रथ पाहण्यासाठी. जगन्नाथपुरीचा जसा मंदिरातला रथ असतो, तशा प्रकारचाच रथ आपल्याला इथं पाहायला मिळतो. समोरच त्याच्या मागे एक मंदिर आहे, रंगनाथ मंदिर. त्या रंगनाथ मंदिराची जेव्हा जत्रा भरते, यात्रा भरते, तेव्हा हा रथ येथील लोक दोरीने ओढतात, हनुमंताच्या मंदिरापर्यंत ओढत नेतात आणि तिथून परत आणून इथे लावतात. अशा या रथापाशी आता आपण उभे आहोत. माझ्या मागे लवकर तुम्हाला दाखवतो तो रथ. माझ्या मागे रंगनाथ मंदिर म्हणून जे मंदिर आहे, त्या मंदिराच्या समोरच्या प्रांगणात 4 लाकडी रथ ठेवलेला आपल्याला दिसतो. तर जेव्हा रंगनाथ मंदिरातील भगवानांची यात्रा भरते दरवर्षी, त्या यात्रेला हा रथ येथील जे गावकरी असतील, लोक असतील, ते एकत्र जमतात. जगन्नाथपुरी रथयात्रासारखी ती रथयात्रा भरते आणि इथून तर रथ ओढत नेला जातो दोरीने. ते समोर मागे हनुमान मंदिर म्हणून असं एक ठिकाणी, त्या ठिकाणापर्यंत हा रथ ओढत नेतात आणि तिथून परत आणून रंगनाथ मंदिर येथे त्याला वर्षभरासाठी रस्त्यावरती ठेवले जाते. त्याच्यावरती पावसापासून संरक्षण व्हावं यासाठी पत्रा टाकण्यात आलेला आहे. परंतु जेव्हा यात्रा भरते तेव्हा हे सगळं काढून त्याला 15 फूट उंची वाढवून त्याच्यामध्ये प्रभू रंगनाथांची मूर्ती बसवून त्याची जी रथयात्रा निघते ती पाहण्यासारखी असते. माझ्या मागे आपण बघताय ते रंगनाथ स्वामी मंदिर आणि त्याच्या अपोजिटलाच आहे गगनमहाल. चला गगनमहाल बघूया.
नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आज आपण आहोत हम्पीमधील आनेगुंदी या ठिकाणी. ते तुंगभद्रा नदीच्या काठावरती वसलेले जे आनेगुंदी शहर आहे, ज्याला रामायणकालीन किष्किंधा नगरी या नावाने ओळखले जाते, ते म्हणजे आनेगुंदी शहर. आणि याच आनेगुंदी शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अप्रतिम एकदम सुरेख वास्तू. आत्ता मी जिथे उभा आहे, माझ्या मागे आपण पाहताय ती एक सुरेख वास्तू, जिला गगनमहाल या नावाने ओळखले जाते. गगनमहाल याचा थेट उल्लेख आढळतो 16व्या शतकातील विजयनगर साम्राज्याची. 16व्या शतकातील जे विजयनगरचे साम्राज्य होते, त्या साम्राज्यातील गगनमहाल हा एक सभामंडपाचे रूप आहे. तो इतका मोठं स्वरूप त्याचं नसलं तरी आता सुस्थितीत ग्रामस्थांनी इथल्या किंवा आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट असेल त्यांच्या वतीने याचा सांभाळ केलेला आहे, संरक्षण केलेलं आहे. बाहेरच बोर्ड जो लावलेला आहे त्यावरती आपल्याला याचे तिकीट्स वगैरेचे बारकोड वगैरे स्कॅन करायला भेटतात. तसेच गगनमहालाचा इतिहास म्हणजे 16व्या शतकातील विजयनगर साम्राज्यातील सभामंडपाचे हे छोटेखानी रूप. गगनमहाल हा रंगनाथ स्वामी टेम्पल जे आहे त्या मंदिराच्या अपोजिट डायरेक्शनमध्येच लाकडी रथ जिथे पाहतो ज्या प्रांगणात, त्याच्या समोरच हा गगनमहाल आहे. त्या गगनमहालाच्या समोर आता मी उभा आहे. याच गगनमहालाचा उपयोग आत्ताच्या काळात फोटोग्राफी असेल किंवा चित्रपट चित्रीकरणासाठी असेल, यासाठी या महालाचा उपयोग केलेला आढळतो. एकदम सुस्थितीत आणि एकदम स्वच्छ असलेले हे ठिकाण हम्पीमध्ये आनेगुंदीमध्ये तुम्ही जर येत असाल तर नक्की पहा. धन्यवाद. आनेगुंदी, ज्यालाच किष्किंधा या नावाने देखील संबोधले जाते, ते गाव म्हणजे आनेगुंदी. किष्किंधा या शब्दाचा अर्थ म्हणजे एक असे ठिकाण किंवा जिथे वनात वानर राहतात, ते म्हणजे किष्किंधा. अशा या किष्किंधाचा उल्लेख आपल्याला रामायणकालीन संबंधात आढळतो. मी आता गगनमहाल या ठिकाणी थांबलेलो आहोत. तर या गगनमहालामध्ये हम्पीमधील पाहण्यासारखे जे ठिकाण सर्व प्राचीन म्हणजे ते आनेगुंदी. तर अशा या ठिकाणी आपण आता आहोत. आनेगुंदीचा इतिहास सांगायचा झालं तर आनेगुंदीचा इतिहास जर सांगायचं झालं तर 3 बाजूंनी पर्वतांनी वेढलेले आणि एका बाजूने नदीने वेढलेले तुंगभद्रा नदीच्या काठावर वसले जे प्राचीन शहर म्हणून ज्याचा उल्लेख आढळतो ते म्हणजे आनेगुंदी. त्या आनेगुंदीमधील गगनमहाल या ठिकाणी मी आता आहे. गगनमहाल ही 16व्या शतकातील विजयनगर साम्राज्याची जी सभामंडपाची वास्तू आहे, त्या ठिकाणी मी आता उभे आहे. तरी त्या मंडपाच्या समोरच्या प्रांगणामध्ये आता मी उभा आहे, जिथे वानर आपल्याला पाहायला मिळतात. तर पहिल्यापासूनच येथील स्थानिक लोकांच्या मते आनेगुंदी म्हणजे धरणी मातेचे निवासस्थान, की जे धरणी मातेचे जोडले गेलेले ठिकाण ते म्हणजे आनेगुंदी. यामध्ये पाहण्यासारखी जी ठिकाणे असतील आनेगुंदीच्या आजूबाजूला, ते म्हणजे हनुमंताचे जन्म ठिकाण असेल, अंजनेरी पर्वत असेल किंवा पंपा सरोवर असेल, गगनमहाल असेल, रंगनाथ स्वामी मंदिर असेल, हुच्चप्पा मंदिर असेल किंवा चिंतामणी म्हणून जे ठिकाण आहे जिथे की प्रभू श्रीरामांनी वालीचा वध केला, ते चिंतामणी ठिकाण, ते देखील अगदी इथून जवळच आपल्याला पाहायला मिळते. इकडे खाली गेले की 64 खांबांवरचा एक सभामंडप, ज्याला स्थानिक लोक राजा कृष्णदेवराय यांची समाधी म्हणून तुंगभद्रा नदीच्या काठावरती जी आहे त्या ठिकाणाला संबोधतात, ते म्हणजे 64 खांबावरील सभामंडप. त्याचबरोबर सुग्रीवाची जी गुफा जी ऋषिमुख पर्वतामध्ये मिळते, ती सुग्रीव गुफा जी तिला आपल्याला आनेगुंदीपासून अगदी जवळपास 4 ते 5 किलोमीटरच्या अंतराच्या आतमध्येच पाहायला मिळते. त्याच्या शेजारीच असलेले जे अंजनेरी पर्वत असेल किंवा अंजना टेकडी असेल, अंजना हिल म्हणून जिला संबोधतात, जी प्रभू हनुमंताची जी जन्म ठिकाण म्हणून ज्याचा उल्लेख आढळतो ते म्हणजे अंजनेरी पर्वत. अशा ठिकाणी मी आता आहे. त्यातील गगनमहाल इथे आता आपण आहोत. गगनमहाल ही वास्तू एकदम पाहण्यासारखी आणि एकदम नेत्रदीपक अशी वास्तू, जी कलाकुसरीने अतिशय सजवली. नुकतेच जरी या सभामंडपाचे जरी नूतनीकरण झाले असेल किंवा ते जतन करण्याचे काम जे ग्रामपंचायत असेल किंवा आनेगुंदी ग्रामपंचायत किंवा येथील ग्रामस्थ असतील यांच्या मार्फत जे केलेले असेल ते एक अवर्णनीय आहे. येथील वातावरण जे आहे ते 3 बाजूंनी डोंगराने वेढलेलं गाव आणि एका बाजूने नदीने संरक्षित असलेले हे तुंगभद्रा नदीच्या काठावर असलेले आनेगुंदी गाव. तुम्ही जर हम्पीला येत आहे तर नक्कीच पहा. धन्यवाद.